शेतकरी मित्रांनो, भाजीपाल्याची रोप लागवड केल्याच्या नंतर याच्यामध्ये कलिंगड असेल, खरबूज असेल, मिरची असेल किंवा इतर भाजीपालावर्गीय पिकं असतील, लागवड केल्याच्या नंतर आपल्याला मरीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये आढळून येतो। जमिनीमध्ये असलेल्या हानिकारक बुरशीमुळे हा प्रादुर्भाव आपल्याला या रोपामध्ये दिसून येत असतो। तर याच्या नियंत्रणासाठी आपल्याला आळवणीच्या माध्यमातून म्हणजे ड्रेंचिंगच्या माध्यमातून बुरशीनाशकांचा वापर करणं आवश्यक आहे। तर हे कशा पद्धतीने करायचा, कोणकोणत्या बुरशीनाशकांचा आपण वापर करू शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। मित्रांनो, रोप लागवड केल्याच्या नंतर लगेचच तुम्ही जर पिकाला आळवणी केली बुरशीनाशकाची, तर तुमच्या पिकामध्ये जी काही मर येणार आहे ती त्या ठिकाणी थांबली जाईल आणि तुमचं नवीन जो खर्च होणार आहे रोप लागवडीसाठी तो वाचणार आहे किंवा तुमची पिकाची एकसमान त्या ठिकाणी वाढ होण्यासाठी मदत होणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सुरुवातीच्या अवस्थेमध्ये रोप लागवड केल्याच्या नंतर लगेचच पिकाला बुरशीनाशकांची आळवणी करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला मर त्या ठिकाणी येणार नाही। आणि जर मर जरी आली असेल तरी तुम्ही तिच्यासाठी नियंत्रणात आणू शकता। बुरशीनाशकांचा वापर करून तुम्ही त्वरित नियंत्रण त्याच्यावरती मिळवू शकता। मर रोगासाठी नियंत्रणासाठी प्रचलित असलेले 4 बुरशीनाशक आहेत। त्याच्यामध्ये रोको, थायोफिनाइट मिथाइल 70% WP हा घटक याच्यामध्ये उपलब्ध असतो। हे देखील रोपाच्या मरीच्या नियंत्रणासाठी अत्यंत जबरदस्त त्या ठिकाणी काम करतं। त्याच्यानंतर टाटा मास्टर आहे, त्याच्यामध्ये मँकोझेब 64% प्लस मेटॅलेक्झिल 8% हे 2 घटक आहेत। याच्या दोन्ही घटकाचा वापर या टाटा मास्टरमध्ये केलेला असल्यामुळे जबरदस्त रिझल्ट तुम्हाला याचे मरीवरती पाहायला मिळतात। त्यानंतर रिडोमिल गोल्डचा देखील तुम्ही वापर करू शकता। मँकोझेब 64% प्लस मेटॅलेक्झिल 8% हा घटक याच्यामध्ये असतो। मेटॅलेक्झिल आणि मँकोझेब एकत्र आल्यामुळे ते जमिनीमधील जे मरीचं प्रमाण असतं हे जबरदस्त त्या ठिकाणी कंट्रोल करण्यासाठी आपल्याला मदत करतात। आणि प्रादुर्भाव खूपच जास्त असेल तर तुम्ही अलाइट या बुरशीनाशकाचा देखील वापर करू शकता, ज्याच्यामध्ये फॉसेटाइल AI 80% WP हा घटक उपलब्ध असतो। हा मुळांपासून पानापर्यंत तर पानापासून मुळापर्यंत अशा पद्धतीने त्या ठिकाणी कार्य करत असल्यामुळे मुळापाशी असलेल्या जमिनीमधील बुरशी त्याचबरोबर पिकामध्ये आतमधील असलेल्या बुरशी या दोन्हींचं नियंत्रण करण्यासाठी अलाइट हे त्या ठिकाणी मदत करतं। तर या बुरशीनाशकांपैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची निवड करून तुम्ही तुमच्या पिकासाठी जे रोपांची लागवड केलेली आहे त्याची मर थांबवण्यासाठी या बुरशीनाशकाचा वापर करू शकता। मर रोगाच्या नियंत्रणासाठी करायच्या आळवणीबाबत अजून काही अधिकची माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता। तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, तोपर्यंत धन्यवाद।